हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल. तर VS ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आमच्या आजीच्या हातची दोडक्याची भाजी. चला तर मग पाहूया. तर मी इथे 3 दोडकी घेतलेली आहेत, कवळे आहेत आणि त्यांची देठं वगैरे कापून घेतली आहेत. देठं वगैरे कापून घेतल्यानंतर त्याची वरची साल काढून घ्यायची. साल ही जरा हलक्या हाताने काढायची, कारण जास्त प्रेस केलं तर दोडकी कवळी असल्यामुळे तुटून जाण्याची शक्यता असते. तर दोडक्याची साल काढून झाल्यानंतर त्याची छोटी छोटी पीस तयार करून घ्यायची आणि त्याला 4 भागामध्ये कट करून घ्यायचं, जसं की आपण वांग्याला करतो तसं, कारण आपल्याला त्या फोडींमध्ये पुढे मसाला भरायचा आहे त्यामुळे. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही दोडकी कट करून घ्या. तर कट करून झाल्यानंतर दोडकीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. दोडकी स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण 7-8 लसूणच्या पाकळ्या घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर. तर लसूण सोलून घ्यायचा आणि कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घ्यायची. हे सर्व झाल्यानंतर आपण एका खलबत्त्यामध्ये थोडंसं खोबरं घेऊया आणि खोबरं हे आधी कुटायचं, कारण खोबरं आणि लसूण एकत्र कुटलं तर खोबरं मोठं मोठं राहील आणि लसूण बारीक होईल. त्यामुळे खोबरं हे आधी कुटून घ्यायचं बारीक आणि त्यानंतर लसूण घालायचं आणि हे दोन्ही मिक्स करून एकत्र चांगलं कुटून घ्यायचं, जसं की बारीक होईल. हे बघू शकता तुम्ही, छान बारीक झालेलं आहे. तर यानंतर आपण काय करणार आहोत, शेंगदाण्याचा कूट घेणार आहोत. त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 चमचा मीठ घालणार आहोत. जसं की मी माझ्याप्रमाणे घेते, तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घेऊ शकता. हळद, मीठ, तिखट टाकल्यानंतर याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर ज्या फोडी बनवल्या होत्या त्यामध्ये हे सर्व भरून घ्यायचं. तर सर्व फोडींमध्ये हा कूट भरून झालेला आहे आणि हा जो उरलेला कूट आहे तो आपण पुढे यूज करणार आहोत. तर कढई तापाय ठेवली आहे आणि त्यामध्ये आता मी 2 चमचे तेल घालत आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेच जिरं घालायची. जिरं वगैरे हे चांगले तडतडली की जे आपण बारीक करून ठेवलं होतं खोबरं लसूण ते घालायचं. खोबरं लसूण हे थोडंसं ब्राऊन होऊ द्या, जास्त करपलं तर त्याची चव नाही लागणार चांगली. आणि याच्यामध्ये आता आपण लाल तिखट, थोडीशी हळद घालणार आहोत. लाल तिखट आणि हळद घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण कूट भरून ठेवलेल्या फोडी होत्या ते यामध्ये घालायच्या. फोडी घातल्यानंतर 1-2 मिनिटं याला परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर थोडंसं एक अर्धा ग्लास म्हणू शकता तेवढं पाणी घालून घ्या तुम्ही. तर पाणी घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घाला वरून आणि जो राहिलेला कूट होता तो आपण आता घालून घेऊया. कूट वगैरे सगळं घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि याला एक 5-10 मिनिटं शिजून घ्यायचं पाणी आटेपर्यंत. तर बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान तरी आलेली आहे.
तर भाजी वगैरे छान शिजलेली आहे. तर ही भाजी तुम्ही भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता, छान लागते. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.